आज या ठिकाणी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी जे काही वक्तव्य केलं दिल्लीमध्ये, म्हणजे एक पद घ्यायचं असेल तर 2 मर्सिडीज द्यायला लागतात। त्यांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य त्यांनी कुठल्या दबावाखाली येऊन केलेलं आहे। कारण नीलमताई गोरे जेव्हा राजकारणात आल्या तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्याकडे 250-300 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे असं आपण मीडियाच्या आपल्या माध्यमातून आम्ही ऐकत आहे। आज या ठिकाणी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी जे काही वक्तव्य केलं दिल्लीमध्ये त्या मराठी सारस्वताच्या कार्यक्रमामध्ये गेल्या होत्या। मराठी सारस्वताच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी सरस्वतीला स्मरून चांगलं बोलायला पाहिजे होतं, पण त्या बोलल्या नाही। त्या तिथं काय बोलल्या की उद्धव ठाकरेंना म्हणजे एक पद घ्यायचं असेल तर 2 मर्सिडीज द्यायला लागतात। माझा त्यांना सवाल आहे की तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, 2 वेळा विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं, महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद दिलं, तुम्ही 6 पदं तुम्हाला मिळाल्यानंतर 12 कुठली गाडी ती 12 मर्सिडीज तुम्ही उद्धवजींना द्यायला पाहिजेत। आणि जर तर तुम्ही दिल्या असतील तर 12 मर्सिडीजचे तुम्ही पेपर आमच्याकडे पाठवा, गाडी नंबर सांगा, नाहीतर तुम्ही म्हणजे जगाला खोटं सांगता। आणि विधान परिषदेच्या सभापती पदावर राहिलेला माणूस जर असं निखालच खोटं बोलत असेल तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि दुसरं सांगायचं म्हणजे की ज्यांनी 4 पक्ष बदलल्यात त्यांना आठवत असेल, त्यांची स्मरणशक्ती जर जागी असेल ना, त्यांनी आठवावं त्यांच्यावर बाळासाहेबांनी एक कार्टून काढलेलं आहे। ज्यावेळेला ते कवाड्यांच्याकडनं रामदास आठवलेंच्याकडे आलं त्यावेळेला बाळासाहेबांनी त्यांचं कार्टून काढलेलं आहे, मला आठवतं कारण तो मार्मिकचा अंक आम्ही बघितलेला आहे। आणि बाबासाहेबांच्या चळवळीतून आलेली तुम्ही माणसं पदे घेतल्यानंतर जर अशी खोटं बोलत असाल तर हा बाबासाहेबांचा अपमान आहे। आणि म्हणून आम्ही समस्त भिवंडी लोकसभा मतदारक्षेत्रातील शिवसैनिक आणि माझ्या महिला आघाडीच्या भगिनी या त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी ह्या प्रश्नाचं आमच्या उत्तर द्यावं, पेपरातून द्यावं, व्हॉट्सअपवर द्यावं, इंस्टाग्रामवर द्यावं, कशावर पण द्यावं, ही आमची मागणी आहे। अन्यथा त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी। त्यांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य त्यांनी कुठल्या दबावाखाली येऊन केलेलं आहे। कारण नीलमताई गोरे जेव्हा राजकारणात आल्या तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्याकडे 250-300 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे असं आपण मीडियाच्या आपल्या माध्यमातून आम्ही ऐकत आहे। आणि कदाचित त्या प्रॉपर्टीची चौकशी होऊ नये, भाजपचा त्यांच्यावरती दबाव येऊ नये, भाजपला आणि त्यांच्या पक्षाला खुश करण्यासाठी त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे हे निषेधार्थ वक्तव्य आहे। आणि त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्पीड न्यूज भारत।